नमस्कार मित्रांनो, तर दिवाळी आता काही अवघ्या दिवसांवरच राहिलेली आहे आणि एकदम धमाकेदार अशा डिझाईन्स मी आणलेले आहेत. 7 डिझाईन्स. ओके, पूर्ण जे सण आहेत त्यांचे पूर्ण मी तुम्हाला डिझाईन्स देणार आहे या व्हिडिओमध्ये. आपल्याला सिंपली पेड फाईल सुद्धा दिसणार आहे आणि फ्री फाईल सुद्धा दिसणार आहे. फ्री फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल आणि पेड फाईल सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येच फर्स्ट दिसेल. ओके, पेड फाईलचा ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला इथे पासवर्ड वगैरे लागत नाहीये. पासवर्ड वगैरे लागत नाही, थेट डायरेक्ट डाउनलोड तुम्हाला मिळतो. फ्री फाईलमध्ये तुम्हाला ॲड्स बघावे लागतील, एक एक करून डाउनलोड करावं लागेल. पेड फाईलमध्ये तुम्ही डायरेक्ट थेट डाउनलोड करू शकता सर्व. तर मोस्टली तुम्ही पेड फाईलच घ्या आणि सपोर्ट दाखवा. तुमचा एकही सपोर्ट येत नाही, फक्त वॉच करून निघून जाता. लाईक नाही, सबस्क्राईब नाही, काहीच नाही, कमेंट पण करत नाही कोणी. तर तुमचा थोडाफार आपल्याला सपोर्ट नक्की दाखवा आणि असंच आपल्याला सपोर्ट करत राहा. जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला आता सुरुवात करू. झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे असं फोटोशॉपमध्ये ओपन करून घ्यायचे. ओके, फोटोशॉपमध्ये ओपन केल्यानंतर आता इथे तुम्हाला दिसत असेल दिवाळीचा पहिला सण वसुबारस. ओके, वसुबारसमध्ये तुम्हाला इथे असं मी गाईचं वगैरे इमेज लावलेलं आहे. तर पहिला आपण तुम्हाला इथे दिसतच असेल. तर हा बॅकग्राऊंड वगैरे मी तुम्हाला आता एवढं डिटेल्सने नाही सांगणार आहे, तुम्हाला एकदम शॉर्टकटने सांगेल सर्व. हा बॅकग्राऊंड वगैरे मी इथे बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. प्रत्येक इथे डिझाईनचा मी बनवून ठेवलेला आहे. तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही इथे बॅकग्राऊंडच्या याच्यावर क्लिक करायचं आणि चेक करून घ्या. इथे ग्रीन म्हणजे काय, तर तुमच्या क्लायंटचं वगैरे काही चेंज करायचं असेल, ग्रीन लेअर जे आहे याच्यामध्ये तुमच्या क्लायंटचा इमेज आणि नाव वगैरे चेंज करायचे तुम्हाला, बस हेच तुम्हाला लागणार आहे जास्त मोस्ट ऑफ. तर असा HDR इफेक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर ॲक्शन वापरावी लागेल. ॲक्शनसाठी तुम्हाला इथे विंडोजवर क्लिक करायचे. विंडोजवर क्लिक केल्यानंतर इथे ॲक्शनवर क्लिक करा. ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्व ॲक्शन दिसतील. त्यासाठी तुम्हाला इथे आपली जी ॲक्शन आहे पेड फाईल्समध्ये जी भेटते ती तुम्हाला इथे क्लिक करायची, इथे जे दिसत असेल याच्यावर. आणि इथे क्लिक केल्यानंतर मग इथे तुम्हाला लोड ॲक्शन म्हणून येईल. या लोड ॲक्शनवर क्लिक करून तुम्ही आपली ॲक्शन लोड करून घ्या. ओके, फ्री फाईलमध्ये मिळणार नाही आहे, ही पेडमध्ये. ओके, एवढं आपण डिझाईन वगैरे केलेलं आहे. आता सेकंड जो येतो आपला धनत्रयोदश. ओके, त्याचं पण पाहू आपण. एकदम मस्त डिझाईन तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही चेक करून घ्या. ओके, भरपूर ठिकाणी आता हे ट्रेंडिंग आहे सध्याचा. तर तुम्हाला हे दिसत असेल सगळं आपण पॉट वगैरे आणि हे बॅकग्राऊंड वगैरे आपण वापरलेलं आहे. हा जो हे जे सर्कल आहे हे आपण जे नवरात्रीचे लोगो बनवले त्याच्यामध्ये यूज केलेला आहे. तर इथे पण मी यूज केला आहे, तुम्ही इझी पाहू शकता, एकदम छान वाटतं. आणि हे धनत्रयोदशी हा पण ट्रेंडिंग टेक्स्ट आहे, सर्वांचाच फेवरेट टेक्स्ट इफेक्ट. ओके, तर हा टेक्स्ट इफेक्ट सुद्धा मी इथे टाकलेला आहे. इथे बाकीचे तुम्हाला शुभेच्छुक वगैरे दिलेले आहे. फक्त इथे तुम्हाला आता क्लायंटचं नाव कसं चेंज करायचं ते पण दाखवतो. इथे तुम्हाला क्लिक करायचे. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे क्लायंटचा इमेज दिसेल पहिला. त्याला इथे तुम्ही माझा हा इमेज आहे इथे हाईड करू शकता इथे क्लिक करून. ओके, हाईड केल्यानंतर मग तुमचा क्लायंटचा इमेज आणा आणि ॲक्शन आपली अप्लाय करा. आणि लाईटरूम वाल्यांसाठी सुद्धा मी दिलेला आहे. ओके, लाईटरूममध्ये पण तुम्ही हा प्रीसेट आपला अप्लाय करू शकता. प्रीसेट दिला आहे लाईटरूमचा, त्याचे सेटिंग्स तुम्हाला कॉपी करायचे आणि इथे पेस्ट करायचे इझिली. मग त्याच्यानंतर आपल्या इथं टेक्स्ट आता बदलायचे, नाव बदलायचे. PLP फाईलमध्ये वेगळं दिलं मी आणि इथे थोडं वेगळं दिलेलं आहे. ओके, तुम्ही जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही करू शकता, इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि इन्फिनिटीचे पेड फॉन्ट्स आहेत, सो कुणीही मागू नका, पेड फाईलमध्ये पण मिळणार नाही आहेत. मोस्ट ऑफ मी द्यायचा प्रयत्न करतो पण आपल्याला कॉपीराईट येऊ शकतो फाईल ऑनर्स करून. ओके, काही प्रॉब्लेम नाही. तरी पण इन्फिनिटी 16 आहे हा जो फॉन्ट आहे, इन्फिनिटी 16. आणि हा वापरलेला आहे हा 14 आहे ते. आणि हा आपला नॉर्मली पोपिन्स फॉन्ट आहे, बाकी काय नाही आहे. याचे PNG पण मी तुम्हाला देणार आहे, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, PNG पण तुम्हाला पेड फाईलमध्ये मिळते, फ्री फाईलमध्ये पण मिळेल, त्याचा काही विषय नाही आहे. तुम्ही इझिली यूज करू शकता, काही प्रॉब्लेमच नाही, एकदम इझी आहे हा. आणि त्याच्यानंतर येतो जो आपला नरक चतुर्दशी येते आय थिंक. मग हे तुम्हाला इथे दिसत असेल, एकदम खतरनाक सिनेमॅटिक असा आपण लुक दिलेला आहे याला, PSD फाईलला दिलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये मी काय केलं, थोडंसं आपण चेंजेस केलं. ॲक्च्युली मी हे सर्व तयार केल्यानंतर तुम्हाला हे करायचेच. ओके, आता मी दुसरं पण याला दाखवतो. ॲक्च्युअलमध्ये आपण हा जो तयार केला ते असं दिसत होतं, तर थोडंसं मी कॉन्ट्रास्ट वगैरे वाढून त्याला एकदम थोडंसं असं लुक दिलेलं आहे. ओके, तर तुम्ही दुसऱ्या PSD फाईल्स आहेत त्यांना पण असं देऊ शकता. त्याच्यानंतर आता आपलं धनत्रयोदश झालं, आता नरक चतुर्थी झाली, नंतर त्याच्यानंतर एक आपण असंच शुभ दीपावलीचा एक बनवलेला आहे. सेम आपण धनत्रयोदश सारखंच बनवलेलं आहे. याच्यामध्ये फक्त बॅकग्राऊंड वगैरे वेगळं आहे सगळं, बस. आणि टेक्स्ट वगैरे याच्यामध्ये कलर पण तुम्हाला इथे थोडंसं वेगळं दिसेल. तुम्हाला इथे क्लायंटचा इमेज टाकायचे, तुमचं नाव टाकून घ्यायचे, जो डबल क्लिक करून. ओके, हे बघा इथे दिसत असेल
खाली स्क्रोल करायचं, इथे डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे क्लायंटचं नाव टाकायला येईल. तेव्हा तुम्ही नाव वगैरे टाकून घ्या आणि त्याच्यानंतर क्लायंटचा सबटायटल पण असेल तर तो पण इथं तुम्ही टाकू शकता. तर तुमचा क्लायंटचा काय असेल ते तुम्ही इथे परफेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर नरक चतुर्थी झाली. आता आपली शुभ दीपावली सुद्धा झालेली आहे. आपण लक्ष्मीपूजनचाही पाहून घेऊ. ओके, लक्ष्मीपूजनला मी थोडंसं इफेक्ट वेगळा दिला आहे. सर्वांनी रेड करून ठेवलेला. तुम्ही रेडही करू शकता. कसं करायचं ते पण दाखवतो तुम्हाला. इथे तुमचा जो मी कलर बॅकग्राऊंड लेअरवर क्लिक केला ना की इथे तुम्हाला कलर दिसत असेल, याच्यावर क्लिक करायचा. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो इथे कलर पाहिजे तो तुम्ही इथे चूज करू शकता. ओके, इथे तुम्हाला थोड्या सेटिंग्स वगैरे चेंज करावं लागतील. जर तुम्हाला करायचंच असेल वेगळं काही कलर तर मग तुम्ही एवढी मेहनत तर घ्यावीच लागणार आहे. ओके, आता मी तुम्हाला एकदम थोडं शॉर्टकटमध्ये दाखवतो. आता हा टेक्स्ट आहे आपला, या टेक्स्टला आपण क्लिक केलं. आता हा टेक्स्ट इथे तुम्हाला खाली दिसेल. हा वाला टेक्स्ट आहे. याचे स्ट्रोक फक्त आपण चेंज करू. स्ट्रोक आपण जे इथे हा बॅकग्राऊंड कलर आपण जस्ट चेंज केला त्याच्यातला एक सॅम्पल कलर घेऊ. ओके, स्ट्रोक चेंज झालेत. आपण अजून थोडा लाईट कलर घेऊया. हा लाईट कलर आपण इथे घेऊन आता याचा इथे हा स्ट्रोक चेंज झाला. इथे पण तुम्ही ह्यू वगैरे चेंज करून याचा बरोबर चेंज करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. जसं तुम्हाला कलर वगैरे पाहिजे तसं तुम्ही इथे करू शकता. ओके, तर मी या फक्त एक्झाम्पल दाखवलं. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही इझिली करून घ्या. ओके, त्याच्यानंतर आपण दीपावली पाडवा. हे दीपावली पाडवाचं पण डिझाईन इथे दिलेलं आहे. तुम्हाला इथे फक्त क्लायंटचं नाव बदलायचे आणि तुमचं इमेज इथे बदलून घ्यायचे. ओके, बाकीचं मी एकदम सिंपल ठेवलेलं आहे. इथं फक्त तोरण वगैरे टाकलेलं आहे. PLP फाईलमध्ये पण तुम्हाला हे मिळणार आहे. ओके, आता आपण नेक्स्ट PLPच पाहणार आहोत आणि याच्यामध्ये टेक्स्ट पण तुम्हाला ट्रेंडिंग आहे. याचं मग तुम्ही कलर चेंज करू शकता जर तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं. बाकीचं आपण भाऊबीज आता पाहू. एक भाऊबीजचं पण असं एकदम सिंपल केलेलं आहे. मी जास्त मेहनत नाही घेतलेली आहे. हे तुम्ही इझी बनवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपण डायरेक्ट थेट PLP कशी करायची ते पाहणार आहोत. तर आता तुम्ही पाहिलंच असेल की आपण फोटोशॉपमध्ये कसं तयार केलं, पण आता आपण पाहू की मोबाईलमध्ये कसं डिझाईन करायचे. आता PLP फाईल तुम्हाला कशा यूज करायचे ते मी सांगतो. फक्त तुम्हाला आपलं पिक्सेल लॅब वापरावं लागणार आहे. आपलं पिक्सेल लॅब असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एरर वगैरे येणार नाही आहे. एरर आला तर मग तुम्ही तिथं सॉल्व करू शकता, म्हणजे काही प्रॉब्लेम नसणार आहे. पिक्सेल लॅब आपलाच यूज करा, ते तुम्हाला ॲडव्हान्टेज पण जास्त मिळेल. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुम्ही मोबाईलमध्ये डिझाईन करायचं प्लॅनच केलं तर मग आता तुम्हाला आपलं पिक्सेल लॅब एक्स लागणारच आहे. पिक्सेल लॅब एक्सची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसेल, तुम्ही तिथून ओपन करून डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या. ओके, इन्स्टॉल वगैरे आणून वगैरे स्वतःचं काही पोपअप असेल तर तुम्ही तो चेक करून घ्या आणि इन्स्टॉल करून घ्या. फक्त पिक्सेल लॅब एक्स आपण का यूज करायचं मी सांगतो की कारण पिक्सेल लॅब एक्समध्ये आपल्या प्रॉपर PLP फाईल वर्क करतात आणि ज्याने तुम्हाला प्रॉब्लेम काही येणार नाही आहे. ओके, इथे ओपन केल्यानंतर असं सिंपल असेल तुम्हाला इथे. मग त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे काय करावं लागेल, माय प्रोजेक्ट्सवर ओपन करावं लागेल. आता जर तुम्ही फ्रेश इन्स्टॉल केलं असेल तर तुम्हाला इथे सेव्ह ॲज प्रोजेक्टवर क्लिक करून प्रोजेक्ट सेव्ह करून घ्या. ओके, तर माय प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर इथे .plp दिसते, .plpवर क्लिक करून घ्या आणि तुम्ही जिथे फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे तिथे तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केली असेल तिथे तुम्ही इथे इम्पोर्टवर क्लिक करून घ्या. ओके, असं क्लिक ओपन अँड क्लिक करून घ्या. आता इथे मी तुम्हाला एक लक्ष्मीपूजनचं दाखवतो. इथे असं ओपन झालं. आता इथे मी सर्व ॲड करून ठेवलेले आहेत. पहिला स्थान आपला वसुबारस. ओके, याच्यातही तुम्हाला दिसत असेल. आता हे तुम्हाला क्लायंटचं इमेज बदलायचं असेल तर इथे मी लॉक केलेलं आहे, अनलॉक करून घ्या. आधी अनलॉक केल्यानंतर मग इथं हा जो षटकोनी आयकॉन दिसतं याच्यावर क्लिक करून इथे डिलीट पण मारू शकता तुम्ही, किंवा जर तुम्हाला रिसिलेक्ट ऑप्शन येत असेल तर रिसिलेक्ट सुद्धा करू शकता. इथे मध्ये थोडा मी फॉन्ट वेगळा घेतलेला आहे. हा फॉन्ट तुम्ही इन्फिनिटीचाच आहे, 40 नंबरचा फॉन्ट, 41 काहीतरी 41च फॉन्ट आहे. तर हा तुम्हाला इथे दिसत असेल. AMS कन्व्हर्टर लागेल या फॉन्टचा यूज करण्यासाठी. तर AMS कन्व्हर्टर तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून चेंज करून घ्या. ओके, चेंज करून घ्या. मग पूर्ण इथे तुम्हाला दिसत असेल. आणि हा टेक्स्ट इफेक्ट वगैरे तुम्हाला इथे काय दिसणार नाही आहे कारण डायरेक्ट आपण सेव्ह केलेलं आहे. ओके, तर तुम्हाला असं टेक्स्ट करायचं असेल तर इझी आहे, ते तुम्हाला बनवता येईल. आपल्या भरपूर व्हिडिओज आहेत तशा. आणि त्याच्यानंतर आता आपण दुसरी फाईल पाहू. इथे तुम्हाला क्लायंटचं सबटायटल पण टाकायचं असेल तर टाकू शकता आणि नेम पण टाकू शकता. फक्त इमेज पण तुम्ही चेंज करू शकता. इमेज चेंज करण्यासाठी तुम्हाला आपलं इमेज असंच बनवायचं असेल तर आपलं प्रिसेट आहे लाईटरूमचं, ते तुम्हाला यूज करावं लागेल. आणि ते प्रिसेट मी फ्रीली फाईलमध्ये देणार नाही आहे, पेड फाईल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुमचा इमेजसुद्धा असंच होईल. ओके, नॉर्मल इमेज असेल त्याला तुम्ही असं करू शकता. त्याच्यानंतर आपण दुसरं प्रोजेक्ट पाहू. दुसरं आपण आहे धनत्रयोदशी. तर धनत्रयोदशीचा सुद्धा बॅनर इथे तुम्हाला एकदम झक्कास मिळणार आहे.
तर हा तुम्हाला इथे दिसत असेल, एकदम मस्त अट्रॅक्टिव्ह लुक आहे, ट्रेंडिंग टेक्स्ट इफेक्ट आहे, सर्व आहे याच्यात. फक्त तुम्हाला क्लायंटचं नाव वगैरे चेंज करायचे. इथे लॉक असेल ते अनलॉक करून घ्या. लॉक असेल तर अनलॉक केल्यानंतर मग इथे तुम्हाला असं क्लिक करून षटकोनावर क्लिक करून मग डिलीट वगैरे करून रिसिलेक्ट करून घ्यायचे. हे आता तुम्हाला समजत असेल. आपण एक एक फाईल पाहूया. ओके, त्याच्यानंतर शुभ दीपावली सेम डिझाईन आहे, फक्त इथे थोडासा बॅकग्राऊंडमध्ये चेंज आहे आणि टिवली वगैरे आहे. तर तुम्हाला बाकीचं इथे PNG मटेरियलसुद्धा मी देणार आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्या. नरक चतुर्दशीचा पण तुम्हाला इथे मस्त इफेक्ट दिसतोय. फोटोशॉपमध्ये फक्त तुम्हाला थोडासा ॲडव्हान्स दिसतो, इथून फ्लेअर दिलेली आहे, पण याच्यामध्ये नाही आहे. तर तुम्हाला करायचं असेल तर फोटोशॉपची PSD तुम्ही फोटोपियामध्ये सुद्धा ओपन करू शकता. हा दीपावली पाडवा सुद्धा आहे, हा पण एकदम मस्त इफेक्ट दिसतोय, तुम्ही हा पण यूज करू शकता. आणि सेकंड जो आहे आपला आता भाऊबीज, लक्ष्मी भाऊबीज पण तुम्हाला दाखवतोय. हे बघा, हे पण असं दिलेलं आहे. तर आता तुम्हाला एवढं डिझाईन समजलं असेल. फक्त एक्सपोर्ट करताना काय करायचं, तुम्हाला इथे 3 डॉट्सवर क्लिक करायचे, एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचे आणि सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून घ्यायचे. बस तुमचा इमेज इथे सेव्ह होणार.